पहिली भेट आहे. मी आलो होतो मध्ये एकदा आलो होतो पण तेव्हा काय तेव्हा जस्ट नवीन आलो. थँक्यू सर. मॅडम काय म्हणतात? किती दांडगे बाटल्या किती पडतात हे उचलतं सकाळी खुलीला त्याला तिथं खूप तुम्ही लेखी पत्र द्या म्हणजे अंमलबजावणी होईल. यांना काय सांगितलं मला अजून तेवढं लक्षात राहत नाही. पुण्याकडून बोलवलं लगेच लक्षात येईल कारण कुठली तारखेला गोळा घेऊन रात्री ना दिवसा सुद्धा सर दिवसा सुद्धा इतके इथं दोघं मला भरपूर स्वयंपाक बरोबर समोर येईल त्याला लक्ष रोज बघते रोज फोटो काढले तर मी बरेच माझ्याकडे आहेत मोबाईल ते काढले तुम्हाला फोन पण मी केला होता की गाडी बोलली की पण ते येतो म्हणजे आधीच ते फक्त एक सगळ्यांना त्या निमित्ताने सांगता म्हणून सुविधा आहे. सगळ्यांना माहिती असते डायल 112 त्याचा वापर करा. याचं कारण सांगतो. डायल 112चं काय आहे की सपोज तुम्ही मला फोन केला मी उचलला हो म्हटलं काहीच केलं नाही ते काय मी आन्सरेबल नाही. मी म्हणजे अगदी SP असो पण डायल 112ला आन्सरेबल आहे. डायल 112चा कॉल सपोज मी इथून डायल 112 केला तर आमचं इन्सिस्टन्स असतं की त्यांनी ॲटलिस्ट माझ्याकडे यावं. ठीक आहे ॲटलिस्ट 40-50% तो येतो. नाही तर तिथे विचारतो काय समस्या आहे आणि ते सोडवायचा प्रयत्न करतो आणि याचा फीडबॅकचा तुम्हाला मिळतो. नंतर तुम्ही तर डायरेक्ट 112ला फोन केला तर तुम्हाला त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी नक्की फोन येणार की बाबा पोलिसांचा रिस्पॉन्स कसा होता, आले होते नाही होते की एक दुसरं त्याच्या जो येतो त्याच्याकडे GPS लोकेशनचं आम्ही MDT म्हणतात त्याला मुवमेंट ट्रॅकिंग डिव्हाइस. तर ते डिव्हाइस दिलेलं आहे आम्ही. ते डिव्हाइस त्याची मुवमेंट किती वेळ लागला काय लागला हे कॉम्प्युटराईज महाराष्ट्राचं 112चं हे करतो. तुम्हाला असा कुठलाही प्रॉब्लेम आला की डायल 112चं पण साहेब एक प्रॉब्लेम आहे. आता डायल 112ला ना डायरेक्ट 112 लागलं पाहिजे. एक उचला दोन उचला एक ते दिवस थोडं त्यामुळे तो वेळ निघून गेला की ते लोक निघून जातात. जे काही हे करणार आहेत डायरेक्ट डॉलर लागला पाहिजे. आता मध्ये आमच्या मारून चौकाला आम्हाला डॅश मारून गेलेले पण ते आम्ही 112 लावतो. एक उचला हिंदीमध्ये बोला मराठीमध्ये बोला याच्यामध्ये बोला मग ते पण ते निघून गेलेले असतात. तर डायरेक्ट अशी काही सोय आहे का 112ला उचलायला? नाही आहे पण हा फीडबॅक आम्ही डायल 112ला देतो की एक काहीतरी म्हणजे आता त्याला कसं करता येईल बघू की जेणेकरून डायरेक्ट 112 उचललं की लगेच ते हे व्हावं. आणि तुमच्या म्हणजे तुम्ही एकदम मोठ्या पोटवर आहे पण तुमच्या हाताखालची जी यंत्रणा आहे ती तुम्ही व्यवस्थित राबवावी. कारण आमच्या आता मोबाईल गेल्या सायकली गेल्या असं तर अजिबात ते घेतच नाही तक्रारी. मोबाईल जातो तिथे गेल्यावर तो तिथला जो कर्मचारी असतो कधी कधी तो हे करतो. पण आता आम्ही मी आल्यावर ॲटलीस्ट किती मोबाईल गेले आणि ॲक्च्युली CEIR पोर्टलवर किती नोंद झाले त्याची आम्ही हे करतो. एक सिटीजन पोर्टल म्हणून आहे त्याचं बऱ्याचशा काय झालं आहे खूप साऱ्या सुविधा गव्हर्नमेंटने केल्या पण त्या आपले सरकार नावाचं एक पोर्टल आहे त्याच्यानंतर सिटीजन पोर्टल नावाचं एक पोर्टल आहे. थोडंसं ऑफकोर्स हे सर एक विनंती आहे की आठवड्यातला 2 तास तुम्हाला प्रायव्हेट भेटायची सोय असावी. 2 तास कोणाला म्हणजे काही पर्सनली असतं तुम्ही कधी ऑफिस म्हणजे काय होतं सकाळी 10:30 ते संध्याकाळी 7:30 जनरली मी जर कुठे दौऱ्यावर नसेल तर असतो आणि मी ॲज आत्ताच ISP म्हणून सांगतो मी प्रत्येक व्यक्तीला स्वतः भेटतो. मी अडीचकडे पाठवत नाही. मी स्वतः हँडल सगळ्यांना भेटतो ईच अँड एव्हरीबडी. आणि ठीक आहे 2 मिनटं बोलून काय अर्ज घेईन कधी कधी बाहेरच्या बाहेर येऊन भेटेन पण असं होतच नाही. 2 गोष्टी करतो. एक तर लगेच भेटतो आणि लगेच तिथल्या तिथे इन्चार्जला फोन करून सांगतो. तुम्हाला आधी माहिती आहे तिथल्या तिथे लगेच इन्चार्ज गाड्या पण करतात. ठीक आहे अर्थात खूप रिक्वायरमेंट खूप मोठी आहे आमच्या असेल तर नाहीतर
कधीही मी बसलोय आणि लोक वाट बघतात लगेच जेवायलाही बाहेर जात नाही, जेवण मी तिथेच करतो. साहेब असतील ऑफिसला, वेळ असं नाही मीटिंग असं तुम्हाला सांगतील 1-2 तास लागेल. अदरवाईज मी काय असं कुठे एक्सेप्ट मी कामाला कुठे गेलो असेल बंदोबस्ताला पोलीस स्टेशनला तर, नाहीतर मी दुपारचं जेवायला आणि याला सुद्धा घरी जात नाही. घर माझ्या बाजूला घरी जात नाही, मी तिथेच जेवणाची व्यवस्था केली. असे तुमच्या व्यापार ना आम्ही येणाऱ्यांना सांगतो की तुम्ही जेवायला या, पण आता तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमचे व्याप मोठे आहे, पण केव्हा तरी आधीमध्ये येऊन जायला हरकत नाही. सकाळी असं फक्त मी तिकडे माझ्या ते नाही, इकडे जर तुम्ही आला तर बराच वेळ तुमचा जाईल, असं होईल, बाकी काही नाही. मी काय करतो त्या आमच्या आता सांगली त्या प्रकारचं आहे आणि मग ते मधलं 20-25 वर्षाचा व्यक्ती बाहेरून येणारा त्याला स्वतःला हे आपलं वाटत नाही तिथपर्यंत. हे आता तुम्ही पुण्यात बघा, पुण्यामध्ये जो एकदम टिपिकल पुणेरी जुना आहे तिथे सांगतात. आता गोलमन होतो पुढं एकेकाळी गोलमनचं ते हरासताना आणि खडक म्हणजे फार पुणं करायचं. नंतर माझ्या वेळेला शांत होतं, सगळा पाठ तिकडे नरे, तिकडे पिंपरी चिंचवड, हडपसर असा झाला. कारण तसंच हे सुद्धा आहे, पण त्या डापाडा इथं लॉंग टर्म आहे म्हणजे त्याच्या मागे मी नसतो. पण आत्ता या घडीला बॉडी ऑफिसचे देखील चालेल. आमच्या क्लबला पहिल्यांदा SP साहेबांनी भेट दिली आहे, त्यामुळे आपण त्यांचं मुक्त असे घेऊन स्वागत करूया. मुक्त असे स्टार्ट. बापटमाळा या प्रसिद्ध सांगलीच्या उद्यानाला भेट दिली. येथील नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक असतील, व्यापारी, सर्वच विविध क्षेत्रातील येथे येणारे नागरिक त्यांच्याशी संवाद साधला. ज्या काही पोलिसांच्या दृष्टीने त्यांच्या अडचणी असतील, सजेशन्स असतील, त्याचा एक चांगला उहापोह झाला. त्यानिमित्ताने नक्की काही ग्राउंड लेवलला काय प्रॉब्लेम्स आहेत याचाही चांगला एक चर्चा झाली आणि आनंद वाटला. एक तर तसंही फार आल्हाददायक आणि चांगलं वातावरण आहे. आता थोडा पाऊस पडून गेल्यामुळे चिखल असला तरी थोडं वातावरणाचा टेम्परेचर कमी झाल्यामुळे अजून एक आल्हाददायी आहे. तर हा एक चांगला उपक्रम होता आणि आनंद वाटला. त्याच्यामध्ये ज्या काही समस्या माझ्या दृष्टिकोनातून ज्या दिसल्यात मला, त्याच्यावर नक्की आम्ही प्रयत्न करू त्या सोडवायच्या. धन्यवाद. जय हिंद.